श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अवताराचे मूळ कार्यच भक्तांचे दुःख, आजारपण आणि संकटे दूर करून त्यांना मार्ग दाखवणे हे होते। स्वामींच्या दर्शनाने आणि कृपेने भक्तांना व्याधी किंवा त्रासांतून कसा गुण यायचा याचे वर्णन स्वामी चरित्रात आणि भक्तांच्या अनुभवांत आढळते। स्वामी महाराज नेहमी म्हणत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। भक्ताने पूर्ण श्रद्धेने आणि निष्ठेने स्वामींना शरण गेल्यावर त्याच्या मनातील भीती दूर व्हायची। स्वामींवरील दृढ विश्वास हाच भक्ताला अर्धा गुण आणून द्यायचा। स्वामी कोणालाही महागडी औषधे किंवा कठीण अनुष्ठाने सांगत नसत, ते अत्यंत साध्या गोष्टींतून गुण आणायचे। स्वामींनी दिलेला अंगारा कपाळाला लावल्याने किंवा पाण्यातून प्राशन केल्याने कठीण आजार बरे होत असत। कधी ते साधे पाणी, कडुनिंबाची पाने, तुळशीची पाने किंवा एखादी साधी वनस्पती औषध म्हणून खायला सांगायचे। केवळ स्वामींनी डोक्यावर हात ठेवल्याने, मायेने स्पर्श केल्याने किंवा कृपाकटाक्षाने पाहिल्याने भक्तांचे शारीरिक व मानसिक त्रास नाहीसे होत असत। अनेकदा आजार किंवा संकटे ही माणसाच्या पूर्वकर्माचा भाग असतात असे मानले जाते। स्वामी महाराज भक्तांकडून नकळत किंवा प्रेमाने काही सेवा जसे की अन्नदान, नामस्मरण, नामजप करून घेत असत। या सेवेमुळे भक्तांचे कर्म हलके होऊन त्यांना रोगातून मुक्ती मिळत असे। स्वामी महाराजांनी भक्तांना नेहमी श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायला सांगितला। नामाच्या नामस्मरणाने भक्ताच्या मनातील नकारात्मकता नष्ट होऊन आत्मबल वाढायचे, ज्यामुळे शारीरिक आजारांतूनही लवकर गुण यायचा। स्वामींच्या सानिध्यात किंवा मठात पाऊल ठेवताच भक्तांच्या मनाला एक वेगळी शांतता आणि ऊर्जा मिळे। ही सकारात्मक ऊर्जाच भक्तांच्या शरीरातील रोगांशी लढण्याची ताकद वाढवायची। थोडक्यात सांगायचे तर स्वामी महाराजांचा गुण हा केवळ औषधाने नाही, तर त्यांची अथांग कृपा, भक्ताची निष्पाप श्रद्धा आणि नामस्मरणाची शक्ती यांमुळे भक्तांना मिळत असे। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।